अक्कलकोटजवळ रघुनाथ नावाचा व्यापारी राहत होता. पैसा होता, पण समाधान नव्हतं. नेहमी अजून हवं, अजून मिळालं पाहिजे हीच त्याची धडपड होती. एकदा तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. मनात एकच मागणी होती, माझा व्यापार वाढू दे. स्वामी शांतपणे म्हणाले, जे आहे ते सांभाळता येतं का? रघुनाथ गोंधळला. दुसऱ्या दिवशी स्वामी त्याच्या दुकानात आले. एक छोटी पिशवी देऊन म्हणाले, ही ठेव, पण उघडू नकोस. रात्र झाली, मन अस्वस्थ झालं. लोभ वाढला आणि त्याने पिशवी उघडली. आत फक्त माती होती. रागाने तो स्वामींकडे गेला. स्वामी हसून म्हणाले, हीच तुझ्या मनातील माती आहे. लोभ वाढला की समाधान विरघळत जातं. त्या क्षणी त्याला सत्य कळलं. तो चरणी पडला. त्या दिवसापासून त्याने प्रामाणिक मार्ग धरला, गरजूंची मदत केली. पैसा कमी झाला नाही, पण मन शांत झालं. स्वामी म्हणाले, लोभ सोडला तर आयुष्य समृद्ध होतं. जय जय स्वामी समर्थ.